सर्वांना नमस्कार। या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत समग्र प्रगतीपत्रक पायाभूत स्तर। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र परख म्हणजेच परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंटची स्थापना करण्यात आली। परख अंतर्गत पायाभूत स्तरासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी समग्र प्रगतीपत्रकाची संकल्पना मांडली गेली। या समग्र प्रगतीपत्रकात भाग अ, भाग ब, भाग क असे एकूण 3 भाग आहेत। भाग अ1 मध्ये बालकांची सर्वसाधारण माहिती आहे, म्हणजेच अपार आयडी, युडायस नंबर, नाव, वर्ग, वजन, उंची, जन्मतारीख, मातृभाषा, शिक्षणाचे माध्यम, भौगोलिक क्षेत्र, पालकांची माहिती इत्यादी। तसेच उपस्थितीची माहिती, उपस्थिती कमी असल्यास त्याची कारणे या बाबींचा समावेश आहे। हा भाग शिक्षकांनी शालेय अभिलेखांचा आधार घेऊन व पालकांशी चर्चा करून भरावयाचा आहे। नंतर भाग अ2 मध्ये मी व माझा परिसर हा विभाग आहे। हा भाग आंतरक्रियात्मक स्वरूपाचा आहे। या भागात बालकाचा फोटो, घराचा पत्ता, कुटुंब, मित्र, मोठेपणी काय व्हायचे आहे, आयडी याची माहिती द्यावयाची आहे आणि हा भाग बालकांनी स्वतः भरायचा आहे। भाग ब मध्ये बालकांनी विविध विकास क्षेत्रांसाठी प्राप्त केलेल्या क्षमतेचे मूल्यांकन केले आहे। हा भाग एकूण 4 उपविभागात विभागण्यात आला आहे। एकूण 5 विकास क्षेत्रे, अभ्यासक्रमाचे ध्येय व त्यानुसार संबंधित क्षमता प्राप्त करण्यासाठी आवश्यक कृती, उपक्रमासाठीचे मूल्यांकन, रुब्रिक। विकास क्षेत्र: पहिलं, पायाभूत स्तरावर विकास क्षेत्रामध्ये शारीरिक विकास, सामाजिक, भावनिक व नैतिक विकास, बोधात्मक विकास, भाषा आणि साक्षरता विकास, सौंदर्यदृष्टी व सांस्कृतिक विकास, सकारात्मक अध्ययन सवयी या क्षेत्रांचा समावेश आहे। जसं की स्लाइडमध्ये दिसत आहे, क्षेत्र 1 शारीरिक विकास। अभ्यासक्रमाची ध्येय दिलेली आहेत CG1, CG2 आणि CG3। त्यानंतर मूल्यांकनासाठी घेतलेल्या उपक्रमांचे आणि कृतींचे वर्णन आपल्याला तिकडे करायचे आहे। तसेच कृती उपक्रमांसाठी मूल्यांकन रुब्रिक म्हणजेच निरीक्षण करून विद्यार्थी त्या कृतीसाठी कोणत्या स्तरावर आहे यासाठी शिक्षकांनी मूल्यांकन रुब्रिक तयार करायचे आहे। या मूल्यांकन रुब्रिकमध्ये अभ्यासक्रमातील ध्येय साध्य करण्यासाठी जाणीव, जागृती, संवेदनशीलता, सर्जनशीलता या क्षमतांच्या विकासाकरिता प्रवाह, पर्वत व आकाश या 3 स्तरांवर कामगिरी दर्शविणारे विधाने शिक्षकांनी तयार करावयाची आहेत आणि बालकांच्या वैयक्तिक प्रगतीनुसार ते कोणत्या क्षमतेवरच्या स्तरावर आहेत त्यामध्ये मूल्यांकन रुब्रिकमध्ये योग्य ठिकाणी गोल करावयाचा आहे। त्यानंतर आहे शिक्षक प्रतिसाद। शिक्षकांनी मूल्यांकन रुब्रिकमध्ये नोंद केल्यानंतर शिक्षकांचा प्रतिसाद या भागामध्ये शिक्षकांनी निरीक्षण केलेल्या विद्यार्थ्यांच्या विकासाची कामगिरी स्तराचे शाब्दिक वर्णने लिहायची आहेत। या शाब्दिक वर्णनात विद्यार्थी, जाणीव, जागृती, संवेदनशीलता, सर्जनशीलता या मूल्यांकनाच्या क्षमतेच्या प्रवाह, पर्वत व आकाश यातील कोणत्या स्तरावर आहे याची वैशिष्ट्यपूर्ण नोंद करायची आहे। त्यातून विद्यार्थ्यांमधील कमतरता आणि उणिवा यांच्यासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण नोंदी आपल्याला करायच्या आहेत। त्यानंतर स्वयंमूल्यांकन। स्वयंमूल्यांकनासाठी एक स्माइलीचं दिलेलं आहे चिन्ह। तू या उपक्रमात कसा सहभाग नोंदवला हे दाखवणाऱ्या चित्राभोवती गोल कर। अशा प्रकारे त्याचप्रमाणे सहाध्यायी मूल्यांकन सुद्धा आहे। तुझ्या मित्राने या कृतीत कसे काम केले हे दाखवणाऱ्या चित्राभोवती गोल कर। त्यानंतर आहे पालकांचा प्रतिसाद आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसरं क्षेत्र सामाजिक, भावनिक व नैतिक विकास हे सुद्धा भरावयाचं आहे। त्यानंतर शिक्षकांचा अभिप्राय आहे। त्यानंतर पुढचं क्षेत्र आहे बोधात्मक विकास। त्यानंतर शिक्षक अभिप्राय, त्यानंतर भाषा आणि साक्षरता विकास हे क्षेत्र आहे। त्यानंतर सुद्धा शिक्षक अभिप्राय नोंदवायचा आहे। त्यानंतर सौंदर्यदृष्टी व सांस्कृतिक विकास हे क्षेत्र आहे। नंतर शिक्षक अभिप्राय नोंदवायचा आहे। शेवटचं क्षेत्र आहे सकारात्मक अध्ययन सवयी आणि यासाठी सुद्धा शिक्षक अभिप्रायचं एक पेज दिलेलं आहे। आणि भाग क आहे, यामध्ये शैक्षणिक वर्षाचा संपूर्ण सारांश
प्रमुख कामगिरी दर्शके, बालकांच्या क्षमतेनुसार शिक्षकांचे गुणात्मक अभिप्राय हा भाग आला आहे. यामध्ये जाणीव, जागृती, संवेदनशीलता व सर्जनशीलता या क्षमतांचा समावेश असलेली कामगिरी दर्शक तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक विकास क्षेत्राशी म्हणजेच प्रवाह, पर्वत व आकाश यातील कोणत्या स्तरावर बालक आहे याचे गुणात्मक वर्णन, नोंदी येथे करावयाच्या आहेत. शिक्षकाने समग्र प्रगतीपत्रकात विद्यार्थ्याच्या एका वर्षातील कामगिरीचा स्तर दर्शविण्यासाठी त्याने वर्षभरात सर्व विकास क्षेत्राशी केलेल्या कृतीमधील कोणत्याही एका कृतीवर आधारित नोंदीचे संकलन करून समग्र प्रगतीपत्रकात नोंद करायची आहे.